राज्यात बेरोजगारीचो विषय तकली वयर काडत आसा जाल्यार सरकार जाय ती आंकडेवारी सांगून युवकांक जॉब दिवपाची आश्वासना दिता। मजगती वास्तववादी परिस्थिती एक वेगळीच काणी सांगता। हो विषय घेवन काँग्रेस पक्ष फुडाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सरकाराक धारेर धरले। तशेंच मंगळारा 26 मेक सकाळी 11 वरांचेर मडगांवां आयनॉक्सा कडेन मोर्चा घडोवन हाडपाचे तांणी थारायला। व्हडा संख्येन युवकांनी हातूंत वांटो घेवचो असो उलो तांणी ह्या वेळार मारला। म्हणल्यार विश्वजीत राणेन केला तो म्हणल्यार कॉन्ट्रॅक्ट जे वर्कर्स आसा ताची सॅलरी खंय तो आपल्या पर्सनल पयशांच्यान दिता म्हणून। आता आमी इतलो तेंप सांगतालेच की स्टेटाची आर्थीक परिस्थिती सारकी ना, स्टेटान जो धुमाकूळ जाला हांच्यांनी भ्रष्टाचाराचो ताच्या कारणां खातीर मोठ्या प्रमाणात डेट जाला, रीण जाला राज्याचेर तयार। अप टू जानेवारी 2026 आमच्या स्टेटीचेर 35,000 कोटीचे रीण असले आणि प्रत्येक युथान आज ही गजाल क्लिअरली आयकून घेवची की हे 35,000 कोटीचे रीण विश्वजीत राणे, प्रमोद सावंत किंवा रोहन किंवा आनी कोण जे मिनिस्टर जातात ते फारीक करचे ना। हे रिणां ते आपली घरादारां विकून प्रॉपर्टी विकून फारीक करपाचे ना। ही रिणां प्रत्येक गोंयकाराच्या माथ्यार आसा, ही रिणां तुमचे माथ्यार आसा, ही रिणां प्रत्येक युथाच्या फ्युचराच्या माथ्यार आसा। कित्याक ही युथां भरपाक अपयशी ठरलेल्या कारणान आज हे सरकाराक कितें जाला की सॅलरी दिवपाक सुद्दां कॉन्ट्रॅक्टाच्या मंत्र्यांक सांगचे पडटा की पयशे आमकां दिवचे पडटा म्हणून पॉकेटांतले। आता फायनान्शियल कंडिशनाचे स्टेटीचे जेन्ना हांव सांगता तुमकां की 35,000 कोटीचे जेन्ना रीण जाला हे प्रत्येक गोंयकाराच्या माथ्यार रीण, हे रिणाचे हातूंत फाटभुंयेचेर जर आमी पळयत जाल्यार फाटले 4 वर्सां हे बीजेपीच्या सरकारान गोंयांत 677 कोटी रुपया फक्त इव्हेंटाचेर खर्च केले। 677 crores our state has spent only on events, on propaganda, on advertisements. आता can a state which has a debt of 35,000 crore afford events of 677 crore rupees in such a short span of time? हाचे उत्तर प्रत्येकान म्हाका दिसता आज बीजेपीच्या लोकांक विचारपाची गरज आसा। कित्याक 677 कोटी जेन्ना आमी म्हणटा 4 वर्सांत जाल्यार ते सुमार 46 लाख रुपया दिसाक जाता अप्रॉक्सिमेटली खर्च। जाल्यार हो खर्च जर कॅल्क्युलेट तूं करशी एक एवरेज जर ग्रुप सी चो पोस्ट कन्सिडर करूया, हांव तुमकां एक एग्जांपल दिता, तातूंत पुलीस कॉन्स्टेबल जावं एलडीसी जावं ताची एवरेज सॅलरी आसतली 35,000 रुपया। 35,000 मल्टिप्लाय बाय 12 म्हणजे सुमार 4,20,000 ताची सॅलरी जातली। आता तो मनशान एक 22 वर्साचे, 20 वर्साचे और 22 वर्साचे 25 वर्साचो भुरगो जर आज कामाक लागलो ग्रुप सी कॅटेगरी पोस्टान जाल्यार ताचे लायफ टायमान ताका सरकार सॅलरी कितलो दितलो बाय रिटायरमेंट? सुमार 1,30,00,000 आयचे डेटीन सांगता तुमकां। जाल्यार जे 677 म्हणजे सुमार 677 कोटी जे खर्च केले इव्हेंटाचेर ते कॅल्क्युलेशन जर तूं करीत जाल्यार ग्रुप सीचे 400 पोस्ट भरतले आसले। पण हे जर पोस्ट सरकारान भरलेले जाल्यार ते पयशे आमच्या युथाच्या बॉल्सान वतले आसले, ते आपले घर चलोवन वतले आसले। पण ते जर तांच्यांनी जॉब भरून ते पयशे जर युथाच्या बॉल्सान घाल्ले जाल्यार आमकां कमिशन कोण दितलो? जाल्यार गोंयकार जे एज्युकेट जाता पळय हांगा ते रावतले कित्याक हांगा काम करपाक? इन्फ्लेशन वाडता आनी सॅलरी 15,000 वयर आमची स्टार्टिंग वचत ना कशी गोंयांत? जेन्ना मिनिमम वेज एक प्रिस्क्रायब केल्ल्या सेंट्रल गव्हर्मेंटान जाल्यार एटलिस्ट ती मिनिमम वेज तरी येवपाक जाय। मिनिमम वेजाकून वयर ऑलमोस्ट इम्पॉसिबल खंयच्याय प्रायव्हेट सेक्टरान तुमकां जॉब गावपाक। म्हणून हे सगळे भायले भुरगे येतात हांगा आनी जॉब घेतात। कित्याक जे धारवाड आनी हे सराउंडिंग जे एरियाज आसा वेंगुर्ला जावं कणकवली हेंकां तेंच्या एरिया भितर ऑपॉर्च्युनिटी ना 10-12 कमोवपाक। सो तेंकां ती हांगा इजी ऑपॉर्च्युनिटी जाला येवन कसिनोन काम करपाचें जावं आयुष हॉस्पिटलान काम करपाचें, मोपा काम करपाचें। गोंयच्या भुरग्यांक ती पे स्केल जावं जी एज्युकेटेड लिटरट अनएम्प्लॉयड यूथ आमची आसा पळय तेंकां जी पे स्केल एक्सपेक्टेड आसा। कित्याक प्लीज समजून घ्या की स्कुलां बंद जातात, प्रायव्हेट स्कुलान शिकपाच्या खातीर आवय बापूय म्हयन्याक 10,000 ते 25,000 रुपया म्हयन्याक खर्च करतात, रायट फ्रॉम फर्स्ट स्टँडर्ड टू युनिव्हर्सिटी पास आउट जाय पर्यंत।
आणि 25,000 म्हयन्याक म्हणल्यार मागीर तुवें 15,000ची सॅलरी घेवन जॉब घेवपाचें. पर मंथ 20 to 25,000 जर एक आवय बापूय आपल्या भुरग्याक शिकोवंक काडटा जाल्यार तुम्ही इमॅजिन करा 20 वर्सां इतले एक्सपेंडिचर काडून त्या भुरग्यान नाल्यार चेडवान 15,000चो जॉब घेवपाचो. कशें बॅलन्स कसो जातलो? ह्या खातीर आमचे भुरगे सगळे भायर वयतात. एका सायडीक आतां शेकथॉन म्हणून जे मेन्शन केले, हांगा येवन तुम्ही काम करा म्हणटात. जर प्रायम मिनिस्टर सांगता भोंवनाका जाल्यार आमी कित्याक इन्वायट करता लोकांक हांगा येवपाक, ट्रॅव्हल करून हांगा येवपाक आनी आमच्या इन्फ्रास्ट्रक्चराचेर बर्डन घालपाक? हेच आमकां कळोंक ना. डॉक्टर प्रमोद सावंत आणि विश्वित राणे तुमच्या झगडीमध्ये गोयच्या युवकांक रस्त्यार हाडनाकात. ही तुमका गोयचे युवकाची वॉर्निंग समजा. ह्याच विशयाचेर निषेध करपाक, अनएम्प्लॉयमेंटचो विषय घेऊन निषेध करपाक, नीट पेपर लीक जो ह्या सरकारान केला, या डबल इंजिनच्या मिसफायर सरकारान केला, ह्या विशयाचे निषेध करपाक कित्याक 3 महिन्या पयलींच गोवा वॉज डिक्लेअर्ड द स्टेट विथ द हायेस्ट अनएम्प्लॉयड युथ. भारतांत सगळ्यात हायेस्ट अनएम्प्लॉयड युथ गोंयान आसा. आणि काल हो म्हणटा 22,000 नोकऱ्यो आसा ती भरपा जाय म्हणून. आणि गोवा इज डिक्लेअर्ड नंबर 1 इन द कंट्री विथ द हायेस्ट नंबर ऑफ अनएम्प्लॉयड युथ. सो हे विषय घेऊन आम्ही 26 तारखे सकाळी 11 मडगांवा प्रोटेस्ट आमचो आयनॉक्स ओशिया मल्टीप्लेक्साकडे आमचो प्रोटेस्टाची सुरुवात जातली. आमच्या बरोबर त्यांना चढ करून आमचे नॅशनल प्रेसिडेंट श्री उदय बानुची ते सुद्धा चढ करून आमच्या बरोबर शामिल जातले या प्रोटेस्टाक. हांव तुमकां मागता सगळे युवकांक हांव रिक्वेस्ट करता की तुम्ही जॉईन जावचे. आणि खास करून या भारतीय जनता युवा मोर्चा ही तुमची जी कमिटी आसा, टीम आसा, कार्यकर्ते आहात, तुमकां खरेच गोंयकारांचे आणि गोयच्या युवकांचे जर पडला आणि तुम्ही खऱ्यांनी मनातल्यान गोयचे युवकांचे विषय समज घेवपाक सोदता न्ही, तुमकांय हांव इन्वायट करता. तुम्ही सहभागी जायात आणि तुम्ही खरेच गोंयकार जर आसात जाल्यार त्या दिसा तुम्ही आमच्या बरोबर दिसतले तुमच्या पक्षाच्या विरुद्ध, तुमच्या ह्या सरकारा विरुद्ध निषेध करताना. 22,000 जॉब म्हणून सांगता आणि कॅश फॉर जॉब स्कॅम हे चालू आसा. जॉब दितले म्हणून सांगून ऐकून एव्हरी इलेक्शनाक हे फटीकपणा ह्या सरकाराचे ऐकलेली आसा. आणि आता गोंयकारांक कळलेले आसा आणि गोंयकार फटीकपणा हेंचे ऐकून फसचे ना. आणि हांव मागता सगळ्यांकडे तुमच्या माध्यमांतून सगळी महिला वर्ग आसा, युथ वर्ग आसा, सगळ्यांनी आपले आता डोळे कान उगडचे आणि पळोवचे कितें चल्ला ते. जेन्ना जेन्ना आमी आवाज उठयतात आणि कितें म्हणटात ह्या सरकाराकडे अकाउंटेबिलिटी विचारतात जाल्यार आमकां एंटी नॅशनल म्हणटा. सो अकाउंटेबिलिटी खंय आसा? आयज कोण उलयता 22,000 जॉब दिता म्हणून बेश्टे हवेन एक स्टेटमेंट केल्लेली आसा. कशें जातले निर्माण हे जॉब? एक तरी नवीन इंडस्ट्री ह्या सरकारान गोंयान आयज पर्यंत हाडला काय विचारपाचे. 2014 ते आतापर्यंत देर इज झिरो जॉब क्रिएशन. उलट ब्रेन ड्रेन जायत आसा. गोयचे युवक युवती जितले शिकलेले आसात तितले भायर वयतात गोंयांतल्यान. हांगा जॉब्स ना म्हणून. मोपा एअरपोर्ट जालो, आयुष हॉस्पिटल जाले, कितले गोंयकारांक जॉब मेळ्ळे? सगळे भायल्या लोकांक जॉब मेळटा. The only industry flourishing right now in Goa is casinos. आणि या कसिनो खातीर फक्त गोव्यान प्रॉस्टिट्यूशन, ड्रग रॅकेट आणि क्राइम रेट हे वाडलेले आसा. गोवा इज बिकम द रेप कॅपिटल ऑफ द कंट्री. एक टाइम आम्ही फक्त दिल्लीचे अशें आयकताली. दिल्ली गुडगांव रेप कॅपिटल म्हणटाले. आयज गोवा गोवा ना आणि गुड गोवा जाल्लेले आसा. तेजे गुरगांव करून दवरलेले आसा. आणि कित्याक जाता हे? एका फुल्ली जबाबदार आसा सरकार. गोवा 365 खातीर जाहीद हसन, मनीषा जाधव आणि ओंकार देशप्रभू.